पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। चिखली, कुदळवाडी, जाधववाडी आणि मोशी भागातील मुस्लिम समाज बांधव हजारोच्या संख्येने जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी जय्यत तयारी केली आहे। चाकण येथे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मुस्लिम समाज बांधव मराठा समाज बांधवांना फळ, बिस्किट, फरसाण आणि पाणी वाटणार आहेत। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईतील आझाद मैदानापर्यंत जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी अतिशय रास्त असून सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे। जय महाराष्ट्र। मी मोइनुद्दीन शेख, पुणे जिल्हाध्यक्ष, दंगामुक्त महाराष्ट्र अभियान व मराठी मुस्लिम समाज चळवळ। आज आम्ही इथं कुद्दलवाडी, जाधववाडी, चिखली, मोशी या ठिकाणी जे आपले नागरिक राहतात मुस्लिम समाजाचे, तर त्या बांधवांना आम्ही बोलवून मनोज जरांगे पाटलांचा जे आंदोलन मराठा आरक्षणाला घेऊन आहे, तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सोबती आहोत आणि त्यांच्या लढ्याला आम्ही नेहमी साथ देणार। मुंबई आझाद मैदानाला जाईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि रॅलीमध्ये जे आपले मराठा बांधव सोबत आहात, तर त्यांच्या पाण्याची सोय किंवा त्यांच्या खाण्याची सोय आम्ही करत आहोत। आणि आज दुपारी चाकण चौकामध्ये आम्ही आमची गाडी नेऊन त्यांना वाटप करून त्यांना पुढं पाठवून देऊ आणि त्यांच्या सोबती आम्ही स्वतः पण राहू। आणि ह्या लढ्याला जेवढं मोठ्या प्रमाणात या आजच्या सरकारला त्यांना कळावं की मराठा आरक्षण किती गरजेचं आहे। इथं यूथ जी आपलं सर्कल आहे आणि शेतकरी त्यांच्या हत्या होतात, तर ते हत्या थांबल्या पाहिजेत, मराठा आरक्षण भेटलं पाहिजे। त्या मराठा आरक्षणच्या देण्यात जे फायदा पब्लिकला होणार किंवा नोकरी वगैरे भेटल्यानंतर जे सुधारणा समाजामध्ये होईल, तर त्याची अपेक्षा आपण स्वतः नाही करू शकत। तर आज जे बिघाड आहे, तर त्याला सुधारण्यासाठी सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षणाची जी आमच्या मागण्या आहेत, मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे मागण्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्याला स्वीकार करून त्वरित आपलं निर्णय स्पष्ट करावं आणि ह्या आंदोलनाची पुढील कारवाई थांबवावी।